प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं, ते नियोजन असणारच आहे. कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे, खूप गर्दी आहे मुंबईमध्ये, इथे पण असणारच आहे, ठिकाणी मंडळाचं आहे. त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये, त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर, आणि तिथल्या लोकांना होऊ नये, हे प्रयत्न प्रशासनाचे असणार. यंदा आम्ही गणपती आपल्या गाडीवर बसवणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये काही कशाचा रद्द करणार असं जरांगी पाटलांनी म्हटलं. गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि याचं विसर्जन त्यांचा तो संकल्प आहे, मी त्याच्या टिप्पणी करणं योग्य नाही. मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत असतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी दिले. पाटील 27 अगस्त को मुंबई की प्रशासन की तैयारी कैसी? देखिए, प्रशासन की तैयारी होती ही है। जब कोई भी आंदोलन होता है, कोई भी त्योहार होता है, तो प्रशासन पे ज्यादा उसका भार होता है। तो प्रशासन की तैयारी है कि आंदोलकों को भी तकलीफ ना हो और सामान्य नागरिक को भी तकलीफ ना हो। तो ये बैलेंस रखने के लिए प्रशासन को बहुत खुद को तकलीफ देकर वो काम करना पड़ेगा। वो करेंगे, मुझे पूरा विश्वास है। जरांगी पाटिल ने समाज से अपील की है कि वो इस समय इस वर्ष जो गणपति है वो अपनी गाड़ी में बिठाए और उसका विसर्जन जो है वो मुंबई के मरीन ड्राइव या फिर बाकी समुद्र में करें। यहाँ ये उनका वैयक्तिक निर्णय है, उनका वैयक्तिक संकल्प है, इसमें मुझे कोई टिप्पणी करने की आवश्यकता सरकार के ऊपर कोई और जिनको उस बारे में जिम्मेदारी दी है वो देना चाहिए। पर मैं एक नेता के रूप में हमेशा ये कहती हूँ कि जो भी मांगे कायदे में है, उन मांगों के प्रति मेरी सहानुभूति हमेशा रही और रहेगी। कायदे की चौकट में जो भी मांगे 8 दिवस ते म्हणले की 8 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करा. पण दाखल काही झालेत ना गुन्हे? नाही, अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत. त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत. कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत स्वदेशीचा एक नारा दिलेला आहे. स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं. एखादी वस्तू इंडियामध्ये बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे. आणि साहजिक आहे, इथे 2 ऑक्टोबर जवळ येत आहे. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी ह्या आपल्या स्वदेशी वापराव्या. जसं काल मी इंडियन टेक्सटाईलला प्रमोट करण्यासाठी गेले, किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विणलेलं आहे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या परीने सगळ्यांनी कराव्या.